भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील तृतीय खंड चालू असून या तृतीय खंडातील भाग चौथा आणि भाग चौथ्यामधील चॅप्टर नंबर आहे 8. धर्मपुस्तके प्रमादित आहेत असे मानणे म्हणजे अधर्म आहे. धर्मपुस्तके प्रमादित आहेत म्हणजे त्यात काहीच नाही असे मानणे म्हणजे अधर्म आहे. तर आपण त्या अगोदर समर्पण घेऊ आणि मग व्हिडिओला सुरुवात करू. सुखो बुद्धानुमोपादो सुखा सधम्म देशना सुखा संगस्स सामगे समागान तपो सुख. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवगो 14:194. तर समर्पण संपलेलं आहे. काय 194 काय पेज नंबर येते. धम्मपद ग्रंथ आहे ना, त्याच्यात ते पेज नंबर 5 नंबर आहे. मी म्हणलं का जन्मच आहे, जन्माच नाही ते. धर्मपुस्तके प्रमादित आहेत असे मानणे म्हणजे अधर्म. वेद हे केवळ पवित्र आहेत एवढेच नव्हे तर ते स्वतः प्रमाण म्हणजे सत्य म्हणजे खोटे नाहीत, प्रमाण आहेत असे ब्राह्मण उद्घोष करीत होते. वेद हे केवळ पवित्र आहेत एवढेच नव्हे तर ते स्वतः प्रमाण आहेत असे ब्राह्मण उद्घोष करीत होते. वेद हे केवळ स्वतः प्रमाण आहेत एवढेच नव्हे तर ते प्रमादित आहे असे ब्राह्मण म्हणत, म्हणजे चुकीचे नाहीत, सत्य आहे असे ब्राह्मण म्हणत असत. ब्राह्मणांच्या त्या मुद्द्याला भगवान बुद्धाचा विरोध होता, कारण कोणतीच गोष्ट असं नाही की त्याच्यामध्ये चूक नाही म्हणून, परंतु ते स्वतः सांगतात त्याच्यामध्ये काहीच चूक नाही, सत्य आहेत ते. वेद पवित्र आहेत, स्वतः प्रमाण आहेत. काय पुरावा स्वतः पवित्र आहेत म्हणून? आणि वेद प्रमादित आहेत या तीनही गोष्टी भगवान बुद्धाने नाकारल्या आहेत. त्यांच्यासारखी भूमिका पुष्कळ धर्मोपदेशकांनी घेतली होती, भगवान बुद्धासारखी. तथापि परंतु आपल्या तात्विक दर्शनाला ब्राह्मणाकडून संमती आणि सन्मान मिळावा यासाठी त्यांनी पुढे वेदविरोध भूमिकेचा त्याग केला, म्हणजे विरोध करायचा नाही. परंतु भगवान बुद्धाने या बाबतीत कधीच पाऊल मागे घेतले नाही. 23 सुत्तामध्ये भगवान बुद्धाने वेद म्हणजे एक निर्जल वाळवंट, वेदमध्ये कसे आहेत? एक निर्जल वाळवंट, म्हणजे त्याच्यात काय पेरलं ते काही उगवत नाही आणि कोण्याच उपयोगाचं, ना सावली ना झाड ना काहीच कोण्याच उपयोगाचं नसलं जसे वाळवंट आहेत, तशा प्रकारचे ते वेद आहेत असं बुद्ध म्हणतात. निष्पथ अरण्य, जसं एखाद्या अरण्याला रस्ताच नाही आणि खरोखर एक नरकच आहे असे म्हटले आहे. त्या वेदाला भगवान बुद्धाने काय म्हटलेलं आहे? निष्पथ असलेलं अरण्य, म्हणजे ज्या जंगलाला रस्ता नाही असं अरण्य जणू काही, आणि खरोखर एक नरकच आहे असे त्या वेदाला तथागत भगवान बुद्धानं म्हटलेलं आहे. कारण त्याच्यापासून माणसाला काहीही फायदा नाही. बौद्धिक आणि नैतिक
तृष्णेने अर्थ झालेल्या कोणाही मनुष्याने वेदापासून आपल्या तृष्णेचे शमन होईल अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे. म्हणजे त्याच्यापासून काही फायदा होईल असं समजणे म्हणजे व्यर्थ आहे, चुकीचं आहे. ते वेद प्रमादित आहेत या संबंधी त्याचे म्हणणे असे की वेदच काय, कोणतेही वाङ्मय म्हणजे साहित्य प्रमादातीत नाही, म्हणजे प्रमाणित नाही. प्रत्येक गोष्टीची परीक्षा आणि पूर्ण परीक्षा ही झालीच पाहिजे. म्हणजे पूर्ण ज्ञान असलेला मनुष्य या जगात कुठे शोधून तुम्हाला मिळणार नाही, की ज्याला पूर्ण ज्ञान आहे. एका विभागामध्ये, एका कलेमध्ये, एका विषयामध्ये तो मनुष्य तरबेज असू शकतो, परंतु एकाच माणसाला सर्वच गोष्टी येतात असा मनुष्य सापडणं भगवान बुद्ध म्हणतात म्हणजे कठीणच आहे, मिळू शकत नाही. का लांब लोकांच्या पुढे झालेल्या आपल्या प्रवचनात भगवान बुद्धाने हे मत स्पष्ट केले आहे. एकदा एका मोठ्या भिक्खू संघासमवेत कोसल जनपदातून जात असता भगवान बुद्ध कालामांच्या म्हणजे जमात असली पाहिजे, लोक असली पाहिजे, ते कालामांच्या केसपुत्त या नगरात आला तथागत भगवान बुद्ध. जेव्हा कालामाला म्हणजे ते ज्या जमातीचं नाव आहे कालामांना भगवान बुद्धाच्या आगमनाची वार्ता मिळाली की भगवान बुद्ध आपल्या नगरीमध्ये आले, ही बातमी त्यांना कळाली. तेव्हा ते तथागताजवळ गेले आणि त्यांच्या बाजूला बसून त्या केसपुत्त गावच्या कालामांनी तथागताला उद्देशून म्हटले. काय म्हटले ते? भगवान, केसपुत्त गावी येणाऱ्या काही श्रमण ब्राह्मण, श्रमण म्हणजे संन्यासी आणि ब्राह्मण तर आपल्याला माहीतच आहे, आपापली मते मांडतात. म्हणजे ब्राह्मण संन्यासी येतात आणि आपापलं मत आम्हाला सांगतात, आम्ही सांगतो तेच खरं आहे आणि ते सर्व श्रेष्ठ आहेत असा दावा सांगतात की आम्ही सर्वात श्रेष्ठ आहोत, म्हणून आमचं म्हणणं तुम्ही खरं मानलं पाहिजे. ते दुसऱ्यांच्या मताचे खंडन करतात. ते म्हणतात दुसरे जे कोणी सांगत असतील ते चुकीचं आहे, आम्ही जे सांगतो हेच तुम्ही सत्य माना, खरं माना. त्याचे मत हीन मत आहे अशी त्यांची संभावना करतात. ते दुसऱ्याचं मत जे आहे हे चुकीचं आहे किंवा काही चांगल्या दर्जाचं नाही, हलका आहे, ते त्यांना काय समजते थोडक्यात असं ते म्हणत असतात. त्याप्रमाणेच दुसरेही श्रमण ब्राह्मण केसपुत्ताला येतात, आपापल्या धर्म समजुतीचे प्रवचन करतात, आपापल्या धर्माची वाहवा करतात, त्याची शिकवण ते प्रवचन करतात, त्यांचा महिमा गातात आणि ते आपल्या धर्माचे गुणगान करतात. परंतु त्याबरोबरच ते दुसऱ्यांच्या धर्मसमजुतीचे खंडन आणि निर्वसना करतात. म्हणजे दुसऱ्याच्या धर्मसमजुतीचे खंडन म्हणजे त्याने सांगलेले सगळं चुकीचं आहे आणि त्याच्यावर टीका करतात, निर्वसना करतात, त्यांचा द्वेष करतात. म्हणून भगवान त्या श्रमण ब्राह्मणापैकी कोणाचे सत्य मानावयाचे व कोणाचे असत्य मानावयाचे हे आम्हाला समजत नाही, अशी ती जनता तिथली म्हणत आहे. त्यामुळे आमचे मत अनिश्चित आणि शंकाधीन झाले आहे. म्हणजे खरं कोणाचं म्हणावं हे आम्हाला काही खोटं कोणाचं म्हणून खरं कोणा हे काय आम्हाला समजत नाही, अनिश्चित झालो आम्ही. तथागताने उत्तर दिले,
आणि मग तथागत त्यांना सांगता, तुमच्या मनात अनिश्चितता आणि शंका उद्भवावी याला योग्य कारण झाले आहे. कारण शंका उत्पन्न होणारच आहे. कारण जो माणूस येते तो आपली बाजू वाजून दाखवते, जो आला ते आपलं सांगत जाते. मग त्यामुळं खरं कोणाचं म्हणावं हे तुमच्यामध्ये शंका निर्माण होणे योग्यच आहे. आणि ही अनिश्चिती आणि शंका खरोखर तुमच्या मनात योग्य वेळीच उत्पन्न झाली आहे. भगवान बुद्ध म्हणतात, बरं झालं ही शंका तुमची माझ्या समोरच हे प्रश्न उत्पन्न झाला, ते योग्य झालं, म्हणजे चांगलंच झालं. कारण पूर्ण एवढी खरी माहिती तुम्हाला कोणी सांगणार नाही. मी माझी वाहवा करणार नाही किंवा माझा धम्म स्वीकारा असंही म्हणणार नाही. मी फक्त सांगेन, तुम्हाला योग्य वाटलं ते तुम्ही करू शकता. भगवान पुढे म्हणाले, हे कालामान्यो, म्हणजे तिथल्या जनतेला उद्देशून म्हणतात, हे कालामान्यो, तुम्ही जे केवळ ऐकता त्यावर त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ पुष्कळ लोक सांगतात म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. म्हणजे तुम्ही ऐकता म्हणून विश्वास ठेवू नका, लोक सांगतात म्हणून विश्वास ठेवू नका. जे केवळ धर्मपुस्तकात लिहिलेले आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. कारण पुस्तक लिहिणारा तोच खोटा आहे, तर पुस्तक काय खरं लिहिणार आहे. जे केवळ तर्कशास्त्रानुसार आहे म्हणून ते मानू नका. तर्कशास्त्रही काही खरं नाही, तर्क आपापल्या मनाने लावतात. जे केवळ न्यायशास्त्रानुसार आहे, न्यायशास्त्र, म्हणून ते मानू नका. लोक म्हणतात शास्त्र म्हणजे खोटं नसते. मग तिकडचं काहीही असो, शास्त्र सांगते म्हणतात. जे केवळ सकृत दर्शनी पटण्यासारखे आहे, म्हणजे वरून पाहायला किंवा ऐकायला खरं वाटते, पण ओरिजिनलमध्ये ते खरं नसते, म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. ज्या समजुती आणि मते अनुकूल वाटतात म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. सगळं गाव देवाला चाललं, आपण एखादा माणूस म्हणजे नाही जायचं, तर मग लोक त्याला एकट्याला येड्यात काढतात. हे मॅड हे म्हणतात. बाकीचे लोक म्हणतात की आम्ही जमान काय, एवढे लोक जे म्हातारे माणसं सांगत आले का खोटं आहे का, इतक्या पिढ्या गेल्या ते का मॅड होते का. ते मॅडाच्या पलीकडे होते, कारण समोरचा सांगणारा आंधळा होता, ऐकणारे आंधळेच होते. अशा प्रकारचं जे केवळ बलात्कारी खऱ्यासारखे दिसते ते केवळ बाह्य चमत्कारी सत्य म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. एखादे वचन कोणा एका वतीने अथवा आचार्याने सांगितले एवढ्याने त्यावर विश्वास ठेवू नका. एखाद्या ऋषीनं किंवा एखाद्या विद्वान माणसानं सांगितलं म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका. ते खरं आहे का खोटं आहे हे तपासून पहा. कालामान्य विचारले, मग आम्ही करायचे तरी काय. तथागता तुम्ही म्हणतात याच्यावर विश्वास नका, त्याच्यावर विश्वास नका ठेवू, ते खरं नाही. मग आम्ही काय करायचं. आम्ही कोणती कसोटी लावायची, मग त्याची परीक्षा कशी घ्यायची. हे खरं आहे का खोटं याची परीक्षा कशी घ्या. मग आम्ही तथागताने उत्तर दिले, कसोट्या ह्या स्वतःलाच विचारा. कसोट्या ह्या स्वतःलाच विचारा. ह्या गोष्टी हितकर आहेत काय, ज्या माणसाच्या हिताच्या आहेत का, त्या खऱ्या गोष्टी. ज्या माणसाच्या हिताच्या नाहीत त्या खोट्या गोष्टी. शहाण्या माणसाने त्या टाकाऊ मानल्या आहेत काय, त्या केल्या असता कष्ट आणि दुःख ओढावते काय. ह्या 2-3 कसोट्या त्याला लावा. कालामान्यो, यापुढे जाऊन तुम्ही असे विचारले पाहिजे की हे सिद्धांत तृष्णा, द्वेष, मूढता आणि हिंसा
यांना सहाय्यक नाहीत ना? एवढेच पुरे नाही तर कालामानो आणखी पुढे जाऊन तुम्ही पाहिले पाहिजे की सिद्धांत माणसाला इंद्रियाधीन करणारे नाहीत ना. इंद्रियाधीन म्हणजे आपले इंद्रिय, कान, डोळा, नाक, कान याला ऐकायला बळे वाटतात म्हणून ते योग्य मानू नका, खरे म्हणू नका. हिंसेला प्रवृत्त करणारे तर नाहीत ना. चोरी करण्याला प्रेरणा देणारे नाहीत ना. कामिच्छापूर्तीसाठी मिथ्याचार शिकवणारे तर नाहीत ना. ते असंख्य भाषण करायला लावणारे तर नाहीत ना. आणि शेवटी तुम्ही त्या सिद्धांताबाबत असा प्रश्न विचारला पाहिजे की या सिद्धांताचा परिणाम अहित आणि दुःखात तर होणार नाही ना. असं जर होत असेल तर मग ते खोटं समजायचं. आणि आता कालामानो सांगा, त्या श्रमण ब्राह्मणांचे सिद्धांत हित साधणारे आहेत की अहित साधणारे आहेत ते तुम्हीच ठरवा. मी सांगतो एका सुट्या लावून पहा. कालामाने उत्तर दिले, भगवान ते अहिताकडे नेणारे आहेत, म्हणजे माणसाच्या नुकसानीचे आहेत. ते लाभकारक आहेत की हानिकारक आहेत? भगवान ते हानिकारक आहेत. ते निंद आहेत काय कालामानो? ते कालामाने उत्तर दिले, भगवान ते निंदे आहेत, म्हणजे निंदा करणाऱ्या लायकीचे आहेत. शहाण्या माणसांना ते मान्य आहेत की त्यांच्या मते ते निषिद्ध आहेत? शहाणी माणसे त्यांना टाकाऊ समजतात. शहाणी माणसं त्याच्या नांदी लागत नाही. मग त्यांचा आचार केला असता त्याचे पर्यवसन कष्टात आणि दुःखात होते काय? होय भगवान, त्याचे पर्यवसन कष्टात आणि दुःखात होते. मग जे धर्मग्रंथ असले सिद्धांत शिकवितात ते तुमच्या मते स्वतः प्रमाण आहेत काय? म्हणजे खरे आहेत का ते स्वतः? त्यात माणसाचं हितच नाही, मग ते ग्रंथ माणसाच्या उपयोगाचे आहेत का? नाहीत. आणि प्रमादित ठरतात काय? मग ते खरे आहेत का, सत्य आहेत का, आणि त्याच्यावर विश्वास ठेवण्याच्या लायकीचे आहेत काय? नाही. कालामाने उत्तर दिले नाही. कालामाने उत्तर दिले, भगवान ते स्वतः प्रमाण आणि प्रमादित ठरत नाही. आणि कालामानो मीही नेमकं हेच म्हणतो आहे. मीही हेच म्हणालो आहे. जे केवळ ऐकिव आहे, परंपरागत आहे, ज्यात केवळ वादविवादित कुशलता आहे किंवा तर्काची सूक्ष्मता आहे, एवढ्यावरून त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ वरवर पाहता विश्वसनीय वाटते म्हणून मानू नका. आणि ज्या समजुतीने आणि दृष्टिकोन केवळ अनुकूल वाटतात म्हणून स्वीकारू नका. ते केवळ श्रमण ब्राह्मणांचे शब्द आहेत, म्हणजे ऐकायला गोड वाटतात, पण ते माणसाच्या काही उपयोगाचे नाहीत, म्हणून त्यावर भाळून जाऊ नका. काय महाराज गाथा आवाजात म्हणतात, तालात म्हणतात, पण ती माणसाच्या काही उपयोगाची नाही. जेव्हा तुम्हाला आत्मानुभवाने वाटेल की ह्या गोष्टी अहितकारक, दोषार्य म्हणजे चुकीचे आहेत, दोष आहेत त्याच्यात, तेव्हा त्या गोष्टीचा तुम्ही त्याग केला पाहिजे. ज्याच्यापासून आपलं नुकसान होते त्या गोष्टी तुम्ही स्वीकारसाल काय? नाही स्वीकारणार. म्हणून त्या आपण सोडून दिल्या पाहिजेत, त्याचा त्याग केला पाहिजे. भगवान फार छान, फार छान. आम्ही भगवंताला आणि त्यांच्या धर्माला शरण आलो आहोत. आपले उपासक म्हणून भगवान आमचा स्वीकार करावा. आजपासून अमरण म्हणजे मरेपर्यंत आम्ही भगवंतांना शरण आलो आहोत, असे ते तिथले लोक म्हणाले. आणि भगवान बुद्धाच्या ह्या विचारसरणीचा या
सारांश अगदी स्पष्ट आहे. कोणाचीही शिकवण ती अधिकारी आहे म्हणून स्वीकारू नका. ती धर्मग्रंथ निर्विष्ट आहे, त्यात तर्काची सूक्ष्मता आहे किंवा तिचे बाह्यरूप ग्राह्य आहे म्हणून ती मानू नका. उपदेशिलेले विचार किंवा दृष्टिकोन अनुकूल वाटतात, ते बाहेरून सत्यस्वरूप दिसतात किंवा ते कोणा महान आचार्याचे आहेत म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. उपदेशिलेले विचार किंवा दृष्टिकोन हितकर आहेत की निंदनीय आहेत, सदोष आहेत की काय, ते कल्याणकारी आहेत की अकल्याणकारी आहेत याचा विचार करा. या कसोटीवर उतरणारा कोणाचाही उपदेश मान्य करावयाचा प्रत्यय नाही. म्हणजे मान्य करावा असं काही नाही. आजचा व्हिडिओ इथे संपलेला आहे. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. बुद्धांग नमामि, धम्मांग नमामि, संघं नमामि. मित्रांनो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील आपण रोज एक व्हिडिओ टाकत असतो. आपण सर्व लोक पाहता आणि आपण पाहत असताना यातल्यामधला महत्त्वाचे मुद्दे भगवान बुद्धाच्या धम्माचे प्रवचनातले जे मुद्दे आहेत ते आपण काळजीपूर्वक ऐकले पाहिजेत आणि इतरांनासुद्धा आपण सांगितले पाहिजेत. भगवान बुद्धाचे विचार घराघरात माणसापर्यंत पोहोचण्याचं काम आपण सर्वांनी करावं. या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावं आणि कॉमेंटसुद्धा द्याव्यात. पुन्हा सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. उद्या भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.